गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहे आणि इथे हॉल आवरायचा होता. हॉल आवरला त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि प्रत्येक गृहिणीची सुरुवात ही किचनपासूनच होत असते. तर इथे रात्रीचा पुलाव होता, तो गरम करायला घेतला आणि बऱ्यापैकी होता म्हटलं, तो पण सकाळी नाश्त्यासाठी होतो. आणि त्यानंतर इथे करायचे होते मेथीचे पराठे. आता मेथी छान अशी बारीक निवडून ठेवली मी कालच. त्यानंतर ही छान धुतली आणि आता बारीक चिरून घेतली, कारण पराठे करताना थोडी बारीक चिरलेली असली तर बरी असते. आणि पराठे किंवा कुठलं इडली उपमा उत्तप्पा करायचं म्हटलं तर आपला बराच वेळ जातो, कारण एकतर हिवाळ्याचा दिवस असतो लहान आणि त्यातल्या त्यात कामे थोडी लेटच होतात. थंडीमुळे कसं टाईमच लक्षात येत नाही आणि सकाळी उठायचं म्हटलं तर थंडीच्या दिवसामध्ये थोडं लेटच होतं. तर नाश्ता करेपर्यंत तरी 9-10 कसे वाजतात ते लक्षातच येत नाही आणि लवकरच संध्याकाळची वेळ होते. 5-5:30 वाजले की दिवस निघून जातो. तर असो, त्यानंतर इथे मेथी छान बारीक चिरून घेतली, त्यामध्ये कणिक ॲड केली आणि अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट काढून घेतली आणि थोडं तिखट घातलं, अगदी हळद, धने पावडर, ओवा आणि जिरं आणि कच्चं तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. तर हे छान असं मळून घेते. आणि असा नाश्ता करायचा म्हटलं तर थोडा वेळच जातो, कारण काय आहे की सर्व पूर्वतयारी करून ठेवावी लागते. आपलं पोहे उपमा झटकेपट होतात, पण काही अशा जसं की पराठे झालं किंवा इडली उत्तप्पा झालं, याला वेळच लागतो. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर पालेभाज्या असल्या तर पराठे तर करायलाच पाहिजे. बाकी एनी टाईम तर मेथी आपल्याला मिळत नाही आणि मिळाली तर ती व्यवस्थित राहत नाही. हिवाळ्यामध्ये छान मिळते, त्याच्यामुळे म्हटलं चला आज पराठेच करूया. कारण बऱ्यापैकी मेथी आणलेली होती आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या मुलीला पराठे खायचे होते. तर मी म्हणजे कमीत कमी 10-15 दिवस झाले केले नसेल. तर त्यानंतर इथे आज तेलाऐवजी बटर वापरणार आहे, कारण बटर भरपूर होतं घरी. म्हटलं आता याच्याच उपयोगी लावायचं, कारण पावभाजी तर ती खात नाही आणि पुलावमध्ये टाकते पण थोडाफार. म्हणून मी आज बटर लावून छान असे पातळ पराठे करून घेतले. नाहीतर नेहमी त्रिकोणी करत असते तेल लावून, पण आज सिंपल साधे लाटून घेतले, कारण मला बटर लावायचं होतं. त्याच्यामुळे मी तेल अजिबात वापरलेलं नाही आणि छान असे पातळ नरम खरपूस पराठे केले. आणि पराठे हे गरम गरमच छान वाटतात. तर पण करायलाही वेळ जातो, म्हणून मी थोडे लवकरच करायला घेतले आणि मला बाकी कामं पण करायचे होते. नाश्ता झाल्याशिवाय दुसरे कामं होत नाही. इथे नाश्ता झाला की लगेच मग गॅस ओटा क्लीन करणे, किचन आवरणे. किचनची क्लिनिंग झाली की मग बाकी कामं होतात. तर इथे सर्व पराठे करून घेतलेले आणि त्यानंतर आता मला किचन आवरायची होती आणि बऱ्यापैकी बटर वापरलं मी यामध्ये. थोडं राहिलं ते डब्यामध्ये ठेवून दिलं आणि डब्यामध्येच ठेवते मी, म्हणजे ते व्यवस्थित राहते. जर असं ठेवलं तर ते एकदम कडक येते, त्याच्यामुळे डब्यात बरं राहते. त्यानंतर बघू शकता सर्व पराठे झालेले आहे आणि पराठ्यासोबत दही. दही तर काही मी फोडणी देणार नाही, म्हणजे तडका त्याला देणार नाही आहे, तसं साधं खातील. त्यानंतर इथे गॅस ओटा आवरायला घेतला आणि गॅसच्या बाजूची जी खिडकी आहे ती बरीच खराब झालेली होती. ते मला एक दिवस किचन क्लीनरनी क्लीन करायची आहे, पण कसं वेळ लवकरच निघून जातो आणि हिवाळ्यामध्ये तर असं दिवसच लक्षात येत नाही. कामं करता करता लगेच वेळ होता. आता 10 वाजलेले आहे आणि मला आता किचन आवरायची होती. आता एखाद्या दिवशी ज्या दिवशी नाश्ता करायचा राहणार नाही त्या दिवशी मी पूर्ण ते खिडकी क्लीन करणार, म्हणजे जेणेकरून बऱ्यापैकी वेळ क्लीन करण्यामध्ये निघून जाईल. आता नाश्त्यामध्ये खूप वेळ जातो, त्याच्यामुळे बाकी कामं राहतात आणि लगेच इकडे 10-11 वाजले की दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. त्यानंतर एक खिडकीचे जे बाजूच्या काच होते, म्हणजे त्याला कडा होत्या, त्या पण क्लीन करून घेतल्या. खूप तेलकट झालेल्या होत्या, कारण पूर्ण वाफ त्यावर जाते. मग ते पण मी साफ केलेलं आहे, पण डीप क्लिनिंग मला करायची आहे, तर ते लगेच आता 2-3 दिवसामध्ये करणार. त्यानंतर सगळं आवरलं. इथे मुलीला नाश्ता दिला, पराठे, दही आणि पुलाव. आणि ते दही तिने डीमार्टमधून आणलेलं होतं, तर ते बॉक्समध्येच घेतलं. साधं दही पण होतं, पण तिला तेच पाहिजे होतं, मग मी ते दिलं. त्यानंतर इकडे कपडे भिजत घातलेले, कारण बाकी कामं होईपर्यंत कपडे सर्फमध्ये छान मुरतात, त्यामुळे मग ते आधीच भिजत घातले. त्यानंतर इथे फरशी पुसायची होती, तर ही पुसून घेतली, कारण नंतर मग कपडे धुवायचे होते, म्हणून म्हटलं आज लवकर पुसून घेते. आणि त्यानंतर इथे आता कपडे धुवायला घेतले आणि कपडे काही फारसे नव्हते, थोडेफारच होते, त्यामुळे थोडं लेटच धुतले मी. आणि त्याआधी इथे पाणी लावायचं होतं, तर ते किचनमध्ये हीटर लावून दिलं आणि त्यानंतर कपडे धुवायला घेतले, म्हणजे कपडे होईपर्यंत पाणी गरम होऊन जाईल. आणि आता थंडी जास्तच वाढली आहे, त्यामुळे हातापायावर इतक्या रॅशेस झालेल्या आहे भरपूर अशा.
तर त्यासाठी मी एक ऑनलाईन लोशन मागवलेलं आहे. छान आहे. त्याच्यामुळे असं रॅशेस वगैरे वाटत नाही आणि सॉफ्ट वाटतात हात, म्हणून मी ते बोलावलं आणि फर्स्ट टाईमच बोलावलं, पण छान आहे. तर त्यानंतर इथे सर्व कामं आटोपली आणि बाहेर ऊन होतं. म्हटलं चला बाहेर बसूया थोडा वेळ. आणि हाच तेवढा निवांत वेळ असतो, उन्हामध्ये बसायला मिळतो. आणि त्यानंतर करायचा होता स्वयंपाक. तर म्हटलं आज उन्हामध्ये थोडा वेळ बसूया. तर अर्धा एक तास बसली आणि त्यानंतर केस वगैरे केले. आणि काय आहे की केस मी बांधूनच ठेवते, नाहीतर मग कसं हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप गळतात आणि ते मग किचनमध्ये पण असं बांधूनच असलेले बरे असतात. मोकळे ठेवावेसे वाटत नाही. कुठं बाहेर जायचं असलं तेव्हाच मोकळे ठेवते, नाहीतर सहसा बांधूनच ठेवते. त्यानंतर इथे लसूण वगैरे सोलायचं होतं. तर उन्हामध्येच घेऊन आली मी ते आणि थोड्या वेळानेच तिथली ऊन निघून जाईल म्हणून म्हटलं थोडा वेळ बसूया. आणि स्वयंपाकाचं काय तर मागे पुढे 5-10 मिनटं होतच असते. त्यानंतर इथे नाश्ता घेतलेला आहे आणि सकाळी तर मी काही एवढ्या सकाळी खात नाही, त्यामुळे 11-12ला नाश्ता करत असते. तर इथे हे लोणचं आमच्याकडे कोणीच खात नाही. उन्हाळ्यामध्ये केलेलं होतं ते. मग कधी-कधी आठवलं तर घेतात. आणि त्यातल्या त्यात आता मी आवळ्याचं टाकलेलं आहे. ते अजून मुरलेलं नाही छान, पण ते सर्वांना पाहिजे असतं असंच आमच्याकडे राहतं. जेव्हा जेव्हा लोणचं नवीन असलं की सर्वांना खावंसं वाटतं आणि ते जुनं झालं की त्यांना खायची इच्छा होत नाही. आणि आवळ्याचं लोणचं केलं, त्यातले काही 2-3 आवळे थोडे त्याला डागं होते म्हणून मी ते उकळून घेतले आणि मीठ लावून ते बाहेर उन्हामध्ये वाळत घालणार. पण हे दिवसभरामध्ये संपून जाईल असं मला वाटते, कारण माझ्या मुलीला असं मीठ लावून भरपूर आवडतात, तर ती जाता येता खात असते. ठीक आहे, ते 2-3च होते, खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण म्हटलं ते वाया जाण्यापेक्षा मग मी ते पोळी केल्या आणि त्याला मीठ लावून घेतला. त्यानंतर इथे भांडे वगैरे लावायचे होते. भांडे लावून घेतल्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर ही जी खाली रॅक आहे, तर त्या रॅकमध्ये खूप भांडे जमा झालेले आहेत. ते मला पूर्ण काढायचे होते. तर ते नंतर दुपारच्या वेळेस काढून घेणार, म्हणजे मग व्यवस्थित भांडे लावले जाईल. आणि या रॅकचं असंच होतं की लावले की 2-3 दिवसांनी परत तसेच होतात. कारण कधी-कधी मीच ठेवते आणि कधी मुलगी पण तिचं काही ते पाणीचे जे बॉटल असतात किंवा सिपर वगैरे असतात, तर ती पण तिथेच ठेवते ती. आणि त्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज वरण भात आणि पालकची सुकी भाजी करायची होती, चपात्या. पण पालक जेव्हा मी बघितली तर ती बऱ्यापैकी खराब झालेली होती आणि फ्रीज रात्रीचा बंद ठेवते त्यामुळे होऊ शकते. तर यातील काही पालक म्हणजे खराब झाल्यासारखी झाली, म्हणून मी त्यातील जी चांगली चांगली होती ती काढली आणि आता जे वरण भात लावलेलं आहे, जी डाळ आहे, तर त्याचीच डाळ भाजी करणार आहे. आता पालक बारीक चिरून घेतली आणि ही फोडणी घालताना छान तेलामध्ये परतून घेईल, त्यानंतरच त्यामध्ये ती डाळ ॲड करणार. नाहीतर सहसा डाळ भाजी करायची असली की डाळ आणि वरण भाताचा कुकर सोबतच असते, त्यामध्येच पालक ॲड करते. पण आता पालक खराब होती त्याच्यामुळे मला ते ऐन वेळेवर डाळ भाजी करावी लागली. तर त्यासाठी इथे टमाटर, कांदा, मिरची सर्व चिरून घेतलं. नंतर इथे कणिक मळायला घेतली आणि आत्ता 1 वाजत आलेला आहे आणि लगेच वेळ होतो. कामं करता करता कधी वेळ निघून जातो लक्षातच येत नाही. त्यातल्या त्यात भाजी पण निवडायची होती. भाजीपाला आणलेला होता, तर तो थोड्या वेळाने निवडणार, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर. कारण नाश्ता उशिरा झाला त्यामुळे लवकर तर कोणी जेवण करणार नाही. त्याच्यामुळे मग नंतर भाजीपाला वगैरे निवडून घेणार, त्यानंतरच जेवण. तर इथे चपात्या करायला घेतलेल्या आणि चपात्या काही जास्त नव्हत्या, 5-6 चपात्या करायच्या होत्या. आधी ठरवलं की एखादी भाकर टाकायची, पुन्हा मग म्हटलं जाऊ द्या, परत शिळी राहिली तर ती थंड मग कोणी खायला पाहत नाही, त्यामुळे मग भाकर करणे कॅन्सल केले. त्यातल्या त्यात दही पण होतं, मला दह्याचं बेसन करायचं होतं, पण मग ते पण नाही केलं मी. म्हटलं डाळ भाजी केली, किती नाही म्हटलं तरी ती जास्तच होते. एक वेळ काय 2 वेळ पुरतेच ती. त्यानंतर मध्येच तेल संपलं, तर तेल काढून घेतलं आणि आता हे तेल पूर्ण संपलेलं आहे, कारण दिवाळीमध्ये मी ती कॅन आणलेली ती संपली आता. त्यानंतर इथे वरण भात झालेला आहे आणि डाळ भाजी, पालक डाळ एकत्र शिजवलं तेच छान वाटते. अशी केलेली व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे मला तरी नाही आवडत तशी. पण ठीक आहे, आता एखादी वेळा मग ती तशी करावी लागते. तर त्यानंतर इथे डाळभाजी फोडणी द्यायची होती आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे आता आज माकड खूप आलेले आहे. मी ते आवळे बाहेर ठेवले, परत घरात आणले. ते वाळणार की नाही वाळणार कुणास ठाऊक, कारण बऱ्याच वेळपासून माकड बाहेर आहेत, त्याच्यामुळे बाहेर काहीच ठेवता आलं नाही आणि ते आवळे मला घरातच आणून ठेवावे लागले.
नंतर इथे टोमॅटो कांदा मसाले ॲड करून पालक छान परतून घेतली आणि आता झाकण ठेवून हे कमीत कमी 5 ते 10 मिनटं छान तेलामध्ये शिजू देणार. त्यानंतरच यामध्ये डाळ ॲड करणार, नाहीतर मग ती थोडी कच्ची वाटते. त्यानंतर छान पालक तेलामध्ये परतून झालेली आहे. आता यामध्ये थोडी डाळ मिक्स करून घेतली आणि नंतर यामध्ये ॲड केली. तर थोडी घट्टच करणार आहे. थोडी केली म्हटलं तरी डाळ भाजी जास्तच होते. तर अशा पद्धतीने आज डाळ भाजी केली. करायचं होतं मला पालक आलू सुकी भाजी, पण त्यात डाळ भाजीच करण्यात आली. त्यानंतर स्वयंपाक झाला आणि गॅस ओटा परत क्लीन करायला घेतला, म्हणजे कापड घेऊन ते पुसून घेतलं. आणि आता बाहेरची ऊन पण गेलेली आहे, दारापुढे जी ऊन होती ती. त्यानंतर सगळं रूम आवरली, झाडून घेतलं आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर त्याआधी भाजी निवडायची होती मला, कारण पराठे खाल्ले की लवकर भूक लागत नाही आणि कुठलेही पराठे जर खायचं म्हटलं तर मग ते थोडे तेलकट असतात, त्यामुळे मग जास्तीत जास्त पाणीच पिलं जातं. तर असो, त्यानंतर इथे भाजी निवडायला घेतली. ऊन होती, म्हटलं चला थोडा वेळ बसूया, म्हणून सर्व भाज्या निवडायला घेतल्या. आणि आमच्याकडे बटाटे जास्तीत जास्त आणतात. बाकी भाज्या कुठल्या असो की नसो, पण प्रत्येकदा भाजी आणली तर बटाटे हमखास असतातच. आधीचे पण होते अर्धा किलो बटाटे, त्यात परत अर्धा किलो म्हणजे 1 किलो बटाटे झाले ते. त्यानंतर सर्व भाज्या निवडून घेतल्या आणि व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये काही डब्यामध्ये ठेवल्या, कारण जास्त डबे नाही त्याच्यामुळे मग काही भाज्या कॅरीबॅगमध्येच ठेवते. आणि भाजीचं निवडायचं म्हटलं तर बाहेरच निवडते मी, कारण खूप मग कचरा होतो, त्याच्यामुळे बाहेर बरं राहतं. आणि त्यातल्या त्यात मग कसं की घरामध्ये जर निवडलं पालेभाज्या असल्या तर सर्व फरशीला माती माती होते, त्यामुळे मग ते बाहेरच निवडते. त्यानंतर सर्व भाज्या फ्रीजमध्ये लावलेल्या आहे. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर इथला हा पडदा धुतलेला होता, तो पडदा पण तिथे लावायचा होता, कारण मुलगी जाता येता त्याला हात पुसते आणि लाईट कलर असल्यामुळे तो लवकरच खराब होतो, म्हणून तो मी आज धुवून घेतला. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.